आजही श्रीरामपूरच्या MIDC मध्ये जागा हवी असेल तो उपलब्ध आहे. म्हणाव तसे उद्योग इथं आले नाहीत. हे उद्योग का आले नाहीत? भाजपाचा आणि राष्ट्रवादीचा शहरामध्ये लोकांसमोर एक पर्याय म्हणून आलेला आहे पुढे. लोकांनी त्यांना साथ द्यावी, कारण आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आलो, आमचा दुसरा अजेंडा नाही. गुन्हेगारीला एक पोषक वातावरण तयार होतंय. काय वाटतंय श्रीरामपूरमध्ये ही वाढती गुन्हेगारी कशी रोखली गेली पाहिजे? तसं सुजयदादांनी सांगितलंच आहे. बरोबर आहे, ते जे काय बोललेले त्याचं मी पण समर्थन करतो. ह्या गोष्टींचं अतिशय मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, असा मनस्ताप होतो. आज गृह खात्यातून जर तुम्ही माहिती मागवली तर श्रीरामपूरचा उल्लेख अतिसंवेदनशील शहरांमध्ये होतोय. हे केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं. की विखे पाटील साहेब थोडंसं श्रीरामपूरमध्ये जास्त लक्ष द्यायला लागले. अशा जबाबदार नेत्यांनी लक्ष दिलं तर ती स्थिती बदलायला फार वेळ लागणार नाही. आम्हाला खात्री आहे की जर जनतेनं कौल दिला तर आम्ही एकत्रित बसून निश्चित एक नव्या फळीचं चांगलं नेतृत्व इथं उभं करण्याचा प्रयत्न करू.